बघा दादांनो, हे बॅचलर आलेले होते. तर आता मला सांगा की त्यानंतर त्यांनी जी व्यवस्था केली होती, आजची परिस्थिती म्हणजे बघा, किती संतांनी आपली आहुती दिली, त्यानंतर थोर पुढाऱ्याने दिली, त्यानंतर आमचं संविधान 26 जानेवारी 1950ला तयार झालं आणि डेमोक्रेसी लोकशाहीला सुरुवात झाली. त्यावेळेस यांनी जो एक मनाचा स्वाभिमान शिवाजी महाराज शिकवलं, बाबासाहेब दिला, तो सुद्धा संपून टाकला. त्यानंतर लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, लोकांच्या उन्नतीसाठी. आणि त्यासाठी सगळ्या लोकांनी टॅक्स भरायचं आणि त्याचे 4 आधारस्तंभ: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. बरोबर आहे. बघा, त्या काळातली परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये काय फरक पडला सांगतो. बघा काय म्हटलं त्याने, तुम्ही शिक्षण शिकायचं नाही, शिक्षण संपलं, आत्मनिर्भर. बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलं त्याने, तुम्ही आपल्या आया बहिणी आम्हाला भोग करता द्यायचं. काय चाललं आहे मणिपूरमध्ये आदिवासींसोबत? काय चालत आहे? अत्याचार, खून. त्यानंतर बघा, हाथरसच्या पोरीला काय केलं, बलात्कार मारून टाकलं. गोल्ड मेडल बेटीला पायाने हे केलं. त्यानंतर शेतीवाले देशद्रोही. आणि यांनी काय केलं, बीजेपीच्या खासदारांनी 2 पोरांना पाठवलं आणि सगळ्यांना हाकललं. काय केलं बघा, पोलिसाला जनावराला पकडायचं बरं का, मरू द्या, भाडव्यांना काही फरक नाही पडत, आम्ही सांगतो ते तुम्ही करा. बरोबर आहे. कोरोना काळामध्ये करोडो लोकांचा कत्ल केला, निरपराध लोकांचा काही आहे का? त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघा किती अत्याचार झालेत, किती अत्याचार झालेत. परत एकदा सांगतो, ओबीसीची जनगणना नाही, आदिवासी म्हणजे हेच आहेत भक्षक यांचे. बघा मणिपूरमध्ये, महाराष्ट्रात 40 वर्ष झाले, आम्हाला तर अजून 75 भागीदार नाही मिळाली. त्यानंतर नोव्हेंबर 94 मध्ये 114 गोंडगोवारी लोकांना मारलं, ठार मारलं. घाटकोपरमध्ये 11 लोकांना गोळ्याने मारलं आणि मनोकदमला सोडून दिलं. खैलराजी कांड 2008 मध्ये पोलिसांना आईचं गुत्तामून हे टाकलं, कारण आम्ही जनावर आहोत, आणि आदर्श गावून बक्षीस दिलं. त्यानंतर छोट्याच्या ॲक्सिडेंटमध्ये आमचे गोपीनाथजी मुंडे बघा, आणि त्यानंतर तो बलात्कारी खुनी येतो आणि 2003चं जे कांड होतं, गुजरात कांड, त्याची ट्रान्सफर केली होती, जज लोयाला मारलं. आणि आमचे नरेंद्र टिकले लिहिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टचे जज लोक तर ते इन्क्वायरी करत नाही, कारण यांना कॉन्फिडन्स आहे हे 4ही अधिकार जे आहेत, 4ही अधिकार यांच्याकडे आहेत. आणि हे देशद्रोही हे जे बसलेले आहेत इथं, बलात्कारी खुनी अत्याचार करणारे. त्यानंतर हेमंत करकरेला मारलं, विचारा मुश्रीफ सरांना. आणि असा अत्याचार दाभोलकर, पानसरे. आणि सांगा मला, हे जे आलेले आहेत 2500 वर्ष अगोदर मनुस्मृती केली, त्याच्यात याच्यात काय फरक पडला आहे? बरोबर आहे, सगळं संपलं. आणि पार्लमेंटमध्ये बघा दादागिरी जशी काही, आणि काय म्हणतात, आम्ही राष्ट्रभक्तवालो. आता मला सांगा, खडगे साहेबांनी जे म्हटलं ते सत्य का सत्य आहे? आणि मी जनतेला विचारू शकतो, आता 90% जनता जी आहे, आणि हे देशद्रोही शूद्रातले लोकांनो, हरामखोरांनो, तुम्ही देशद्रोही लोकांनो, काय त्यांनी क्रायटेरिया लावून तुम्ही 10% आरक्षण केलं, आणि आज ईव्हीएमने तुम्हाला गुलाम केलं आहे. आता मी सगळ्यांना सांगतो, इंडिया आघाडीचे जेवढे काही पक्ष आहेत आणि हे देशद्रोही लोक जे आहेत, आणि माझे 90% लोक प्रूव्ह पण झालेलं आहे. आता आपण जन आंदोलन केल्याशिवाय यांना 400चं मोठं घमेंट होतं. बघा, बाबासाहेब पुतळा काढला, नागपूरची दीक्षाभूमीच्या सत्यानं जनतेवर उतरा, मागे हटाला. तसं आता आपल्याला जन आंदोलन करा, कारण हे जे आहेत हे प्रत्येक पक्षामध्ये खुनी, आतंकी, बलात्कारी लोक आहेत. कारण यांना घराणेशाही यांची 5-5, 7-7 आमदार, खासदार, 20-20, 25 यांचं काही गॅरंटी नाही. कारण हे जे आलेले आहेत बॅचलर, आणि आई जे आहे ते राजा महाराजाचे आहे. प्रत्येक स्टेटमध्ये राजा महाराजे होते. आमच्या राजा महाराजांनी असंच अन्याय केलं का? हां, नाही, असा अन्याय केलेला आहे का? हे तर प्रयोगशाळा होती महाराष्ट्राची पूर्ण. तिकडं चाटून आले, काहीकडे बोलायला सुरुवात. आजही बघा ना काय चाललेलं आहे. हां, आहे का काही यांना? कुठं आहे संविधान? 67चा दाखला. आणि जरांगे पाटील बिचारा 58 केलीवरून 36 केजीवर आला आहे. तो म्हणतो सगळ्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बेईमानी केली, हरामखोर लोकांनी. कशाला घेतलं त्यांचा मग सपोर्ट? कारण हे संविधानाला मानत नाही. आंबेडकर नावाची ॲलर्जी आहे यांना. आजी हे लोकांना ॲलर्जी आहे. तर जरांगे पाटील आणि ॲडव्होकेट सांगतो, मी आपणास मुख्यमंत्री करतो आणि सगळ्यांच्या पोरांना मी आज सांगतो,
फक्त तुम्ही जन आंदोलन करा, ईव्हीएम हटवा. ह्या घराणेशाहीला जर नेस्तनाबूत नाही केलं तर मी पण आदिवासीच्या रक्त नाही, 40 वर्षाच्या 75 वर्षाचा बदला घेणार आहे. ते जातीवर अन्याय केले आणि एवढा मोठा अत्याचार केलेला आहे मी. आणि या संघी लोकांना सांगतो, भागवतला अत्याचारी, बलात्कारी आणि खुनी, मी पण नागपूरचा जन्म झालेला आहे. मी 10 वेळा चॅलेंज केलंय तुम्हाला, मला बोलवा. तुम्ही का आम्हाला काय समजता, जनावर समजता? अजय जगामध्ये असं आहे. अरे त्या हिटलरने शरम वाटली तर त्यांनी 50 वर्ष केलं आणि आत्महत्या केली. आज 2500 वर्ष झालेलं आहे. सांगा माझ्या शूद्रातील लोकांनो, स्वाभिमान काय तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे? आमची महिला म्हणून, भोग म्हणून आजही सुरू आहे. विचार करा. आणि एकच इलाज आहे, जन आंदोलन, ईव्हीएमच्या विरोधात उतरा आणि बघा. त्यानंतर एवढा पैसा या देशामध्ये दादा, सोन्याची चिडिया, राहुल गांधीजी ते पण शहीद व्हाय, मी पण निघालो आहे. प्रत्येकाला 1-1 करोड प्रत्येक कुटुंबाला, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर प्रत्येकाला फुकट शिक्षण. बघा 25 लाख पोरांचं गेलं. तो विधानसभा लोकसभेचा अध्यक्ष म्हणतो यहाँ पे नहीं बात करना वो कोर्ट में. म्हणजे बघा किती यांचा अहंकार आहे. आता रडतो उपाध्यक्ष, कारण आता सगळं माहीत झालं ना. आता म्हणजे सगळ्यांनी तयारी केली. आता मला सांगा, जेवढे साहित्यिक आहेत ज्यांना अभ्यास आहे, जर तुम्हाला काही डाऊट असेल, म्हणजे 3500 वर्ष अगोदर जी मनुस्मृती तयार केली ती परिस्थिती आज झालेली आहे की नाही, आणि काही डाऊट असेल मोरा फोन करा. आणि संघातला पिढ्यावाल्यांना सांगतो, जितके विद्वान आहेत, अभ्यासू, हरामखोरांनो, मला फोन करा. मी येतो संघाच्या ग्राउंडवर. मी पण आदिवासी आहे, हलबा समाजाचा आहे. हा, आज 75 वर्ष झाले आम्हाला भागीदारने होटिंग करायला. हा, असा खोटा आदिवासी ना होटिंग करायला? काय रे हरामखोरांनो, संघटनांनो, आणि हे भाड खाऊ घराणेशाही, आणि हे एससीचे दलाल, एसटीचे दलाल, ओबीसी दलाल. हा, चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय संविधान. आणि बाबासाहेब म्हटलं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. एक दिवस भेड बकर समाज जनाचे, एक दिवस सिंहासारखं जगा. आणि देशद्रोही, आतंकी, बलात्कार लोकांचा सत्ता असेल तर तुम्हाला न्याय नाही मिळणार. त्यासाठी मराला पण संविधान आता तर सोडायचं नाही. ईव्हीएम हटवा. ईव्हीएम इज इक्वल टू आरएसएस, ईव्हीएम इज इक्वल टू मनुस्मृती इज इक्वल टू आरएसएस. बघाओ, संविधान बचाओ. आजादी की तीसरी क्रांति.